नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे 41व्या नेत्रदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवड्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात आली। 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत देशभर नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते। मृत्यूनंतर नेत्रदान करून एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणता येतो। नेत्रदान हे मानवतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे दान मानले जाते। मृत्यूनंतर दान केलेल्या डोळ्यांमधील कॉर्नियाचा उपयोग गरजू रुग्णांच्या दृष्टीसाठी केला जाऊ शकतो। मात्र नेत्रदानाबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आणि भीती आहे। गैरसमज दूर करण्यासाठी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यात विविध जनजागृती उपक्रम, शिबिरे आणि प्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित केले जातात। महाराष्ट्रातही नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे। यातच मेडिकलमध्ये नेत्रदान पंधरवड्याअंतर्गत नेत्रदानाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं यासाठी विविध शाळांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली। याच अंतर्गत 2025-26 या वर्षात आतापर्यंत 78 नेत्रदान तसेच 58 आय ट्रान्सप्लांट झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नुकताच नेत्रचिकित्सा शल्यशास्त्र विभागातर्फे नेत्रदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। याच अंतर्गत GMC तर्फे पत्रकारांशी झालेल्या चर्चेमध्ये या विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप कुमार कुमरे यांच्याशी आपण सरळ संवाद साधूया। आता नुकताच नेत्रदान पंधरवडा याचं आयोजन करण्यात आलं होतं, सुरू आहे हे आणि 8 सप्टेंबरपर्यंत हे चालत राहणार आहे। या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तर पहिला प्रश्न हाच होता की तुम्ही या सर्व गोष्टींवर कॉर्नियावर सगळ्यात जास्त म्हणजे फोकस केलं की कॉर्निया चांगला असेल तर आपण ट्रान्सप्लांट योग्य प्रकारे करू शकतो। तर कॉर्निया नेमकं काय? कॉर्निया म्हणजे नेमकं काय? कॉर्निया हा डोळ्यामध्ये एक काचासारखा बसलेला भाग असतो मधल्या भागामध्ये, जो खराब झाला तर त्याच्यामुळे जरा दृष्टी खराब होते आणि दिसायला अंधत्व येतो म्हणजे। आणि याला आपण रिप्लेस करू शकतो। जसं घड्याळाचं डायल आपण बदलवलं की ते घड्याळ चांगलं दिसायला लागतं, त्याप्रकारे डोळ्याचा तो भाग आहे जर आपण मेलेल्या माणसाचा घेतला आणि ज्याला गरज आहे अशा लोकांना जर आपण लावला तर त्याला फायदा होतो, दिसायला लागतं। आणि यामध्ये जेव्हा आपली चर्चा होत होती तेव्हा सगळ्यात म्हणजे मला धक्का बसला ऐकून की बाबा एखादा व्यक्ती आंधळा जरी असला तरी पण त्याचेही डोळे आपण घेऊन देऊ शकतो। तर हे कसं काय शक्य आहे? मुळात अंधत्व हे अनेक कारणामुळे असू शकतं। त्याच्यामध्ये जसं रेटिना आहे, डायबिटीस आहे, त्यांना रेटिना खराब झालेला आहे किंवा एखाद्याला काचबिंदू झाला आहे, त्याची ऑप्टिक नर्व खराब झालेली आहे। पण अशा लोकांचं हा जो असतो ट्रान्सपरंट स्ट्रक्चर कॉर्निया हे चांगलं असतं। आपल्याला हा कॉर्निया वापरायचा आहे आणि हा कॉर्निया चांगला असल्यामुळे आपण अंध जरी तो व्यक्ती असला पण त्याचा कॉर्निया हा कामाचा असतो आणि दुसऱ्याला दृष्टी देण्यामध्ये कामात येतो। तर हे होते डॉक्टर दिलीप कुमार कुमरे, नेत्र शल्यशास्त्र चिकित्सा विभागाचे प्रमुख, आणि यांच्याशी आपण योग्य ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हा पंधरवडा हा रुग्णांसाठीच आहे, प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला डोळ्याबद्दल त्रास असेल। आता पंधरवडा तर सुरू आहे, येत्या काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतील यात काही दुमत नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूजींसह मी अनिकेत, UCN न्यूज, नागपूर।